नमस्कार. या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणपती संबंधी माहिती घेणार आहोत. गणपतीचे नाव घेतले की प्रथम आपल्याला काय आठवते? आठवते ती श्री गजाननाची जन्मकथा. एकदा भगवान शंकर शिकार करण्यासाठी गेले होते. तेव्हा स्वतः स्नानाला जाण्यापूर्वी पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मुलगा उत्पन्न केला. त्याला द्वारपाल म्हणून दारात बसवले आणि सांगितले की माझे स्नान होईपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस. भगवान शंकर परत आल्यावर या मुलाने दार उघडले नाही, म्हणून भगवान शंकराने त्याचा शिरच्छेद केला. नंतर माता पार्वतीकडून त्याच्या संबंधीची माहिती समजल्यावर भगवान शंकराने नुकत्याच मारलेल्या एका हत्तीचे शिर या मुलाला बसवले. त्यामुळे माता पार्वतीचा हा मुलगा गज म्हणजे हत्तीचे मुख असलेला तो गजानन या नावाने सर्व परिचित झाला. काही जणांना ही कथा म्हणजे भगवान शंकरांनी केलेला अन्याय वाटतो किंवा हिंदू धर्मातील देवतांविषयी त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. यासाठी आपण समजून घेऊया श्री गजाननाच्या जन्मकथेचा भावार्थ. हिंदू धर्मामध्ये प्रकृती पुरुष सिद्धांत सांगितला आहे. घडत असलेली सर्व कर्मे म्हणजे प्रकृती, तर त्याचे अधिष्ठान म्हणजे पुरुष तत्व हे या सिद्धांताचे सार आहे. सर्व कर्मे सत्व, रज, तम अशी त्रिगुणात्मक आहेत. जगन्माता पार्वती प्रकृती स्वरूप आहे. माता पार्वती सर्वांना कर्म करायला उद्युक्त करते. स्नान करणे म्हणजे स्वतःची अंतर्बाह्य शुद्धी करणे. स्नान करण्यापूर्वी माता पार्वती आपले सत्व, रज आणि तम हे त्रिगुण बाजूला काढून त्यांच्या राशीतून एक मुलगा निर्माण करून द्वारपाल म्हणून त्याला पहाऱ्याला बसवते. भगवान शंकर या त्रिगुणांचा नाश करतात. त्या देहावर गजमुख बसवून त्याला सजीव करतात. संस्कृतमध्ये गज या शब्दाचा अर्थ ओंकारातून जन्मलेला असा आहे. भगवान शंकर त्याला ज्ञान देतात. त्यामुळे तो द्वारपाल न राहता त्रिभुवनाचा साक्षी होतो. श्री गजानन त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला बनतो. आता आपण समजून घेऊया कार्यारंभी श्री गणपती पूजन करण्याचे महत्त्व. श्री गणपती हा दिशांचा स्वामी आहे. त्यामुळे आपण करत असलेल्या पूजास्थानी इतर देवता गणपतीच्या अनुमतीविना कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही मंगल कार्य करताना प्रथम श्री गणपती पूजन करतात. गणपतीने एकदा सगळ्या दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजेच त्या देवतेचे सूक्ष्म तत्व तिथे येते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपती पूजन असे म्हणतात. गणपतीचे पूजन सर्वप्रथम करायला हवे हे सूत्र सामान्यांना सहज लक्षात राहावे यासंबंधी पुराणामध्ये एक कथा आहे. भंडासुराचा पुत्र विशुक्र याला हरवल्यावर महागणपतीच्या पराक्रमाने ललितादेवी विलक्षण प्रसन्न झाली. अत्यंत संतुष्ट झालेल्या त्या देवीने गणपतीला वर दिला की सगळ्या देवतांच्या पूजेच्या आधी महागणपतीची पूजा होईल.
विधीच्या आरंभी करण्याचे श्री गणेश पूजन साधारणतः सुपारी अथवा नारळावर करतात. येथे आपण विवाहाचे विधी आरंभ करण्यापूर्वी करण्यात येणारे अशा प्रकारचे महागणपती पूजन पाहूया. रिद्धिबुद्धिशक्तिसहितो श्री महागणपतये नमो नमः. अस्मिन् पूगीफले महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.